वारा चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत. गुड मॉर्निंग. आज आपण डांगराची रेसिपी करणार आहोत. प्रथमतः तुम्हाला मी पदार्थ दाखवून घेतोय. एक मीडियम साईजची इथे डांगराची खाप उभ्या पट्ट्यान कापलेले आहेत. इथे या ठिकाणी आता वाटाणा घेतलेला आहे. या ठिकाणी कोथिंबीर बारीक कापून घेतलेली आहे. इथे या साईजचे 1.5 चमचा मिरची घेतलेली आहे. लिंबू स्वादासाठी आपण त्यात पिळायचा आहे. इथे आलं लसूण पेस्ट आहे. इथे कढीपत्ता आहे. इथे बारीक शेंगदाण्याचा कूट आहे. त्यानंतर इथे लाल तिखट आपण हाच अर्धा चमचा घेतलेला आहे. इथे चतकूर आपण हळद टाकणार आहोत. इथे अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत. या ठिकाणी आता ही साखर आहे, पण शक्यतो डांगरामध्ये व्हिटॅमिन्स अधिक वाढण्याकरता गुळच टाकावे, म्हणून पर्यायी आपण इथे साखर घेतलेली आहे. इथे धण्याची पावडर आहे. हा अर्धा चमचा धण्याची पावडर आहे. इथे मोहरी घेतलेली आहे अर्धा चमचा. यानंतर इथे हिंग आहे, लाल तिखट आहे, हळद आहे, मीठ आहे, इथे जिरे आहेत. कढीपत्ता या ठिकाणी स्वच्छ धुवून घेतलेला आहे. या ठिकाणी मी पुन्हा दाखवते तुम्हाला. या ठिकाणी आले लसूण पेस्ट आहे, शेंगदाण्याचा कूट आहे 3 चमचे, वाटाणा आहे, कोथिंबीर आहे, हिरवी मिरची आहे आणि लिंबू आहे. आता इकडे पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. तर असं जे पदार्थ शिजण्यासाठी जास्त वेळ लागतो ते पदार्थ आपण प्रथम टाकून घेऊया. या ठिकाणी आपण वाटाणा टाकत आहोत. हा वाटाणा आपण 50% शिजल्यानंतर त्यात आपण इकडे डांगर टाकणार आहोत. प्रथमतः आपण हे शिजूपर्यंत थोडं थांबूया. आता आपण वाटाणा शिजलाय का काय बघूया. जवळजवळ 50% जरी शिजला तरी चालेल, कारण की 50% आपण डांगराबरोबर फ्राय करताना शिजून घेणार आहोत. 50% वाटाणा शिजलेला आहे. आता आपण यात डांगर सोडूया. आता याला देखील उकळी यायला 5 मिनिटं लागणार आहेत. नरम शिजून घेऊया. थोडं 10 मिनिटं आपण शिजून घेऊया. याला थोडं थांबूया शिजूपर्यंत. आता 10 मिनिटानंतर आपण बघूया की डांगर किती शिजलेला आहे. छान मस्त शिजलेला आहे डांगर. आता आपण याचं पाणी काढून घेऊया. इकडे ही गाळणी आहे, यात आपण पाणी काढून घेऊया. गाळून घेतलेले आहे. आता कढई आपण तापायला ठेवूया. गॅस वाढवलेला आहे. प्रथमतः आम्ही घरगुती भाजी करता राईस तेल वापरत असतो. ही अर्धी वाटी तेल आहे. आवश्यकतेनुसार आपण तेल टाकू शकता. तेल तापलेले आहे. शक्यतो मसाल्यांना फोडणी देताना तेल कमीच तापवावे. या ठिकाणी
प्रथमतः आपण मोहरी कडकडण्यासाठी जास्त टाईम लागतो, म्हणून आपण मोहरी टाकत आहोत. मोहरी कडकडूया आपण. मोहरी चांगली कडकडू देऊ. मोहरी कडकडत आहे. त्यातच आपण चतकुर चमचा हिंग टाकूया. हिंग फुलत आहे. अर्धा चमचा जिरे टाकलेले आहे. त्या ठिकाणी जिरे जास्त जळता कामा नये. त्यानंतर अर्धा चमचा धने टाकलेले आहे. त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. या ठिकाणी 20-25 पाणी कढीपत्त्याची टाकलेली आहे. त्यानंतर या ठिकाणी 2 चमचे हिरवी मिरची टाकलेली आहे. आलं लसूण पेस्ट टाकत आहोत आपण. जळता कामा नये. गॅस कमी करूया. या ठिकाणी लाल तिखट टाकत आहोत आपण. त्यानंतर शेंगदाणा पूड टाकत आहोत. शेंगदाणा पूड टाकलेली आहे. या ठिकाणी अर्धा चमचा मीठ टाकलेलं आहे. त्यानंतर आपण ही कोथिंबीर टाकत आहोत. दहा 12 थेंब आपण लिंबाचे थेंब टाकत आहोत. स्वाद वाढवण्यासाठी अत्यंत उपयोगी आहे. आता या ठिकाणी आपण पाणी चांगल्या प्रकारे मिसळलेले आहे. आपण यात टाकून घेऊ. चांगलं मर्ज करून घेऊया. आपण हे एकत्रित करून घेऊया. गॅस थोडा वाढवतोय. आधी सुक्या चटणीसारखं बनवूया आपण. खाली थोडं पाणी दिसतंय. हे पूर्णतः पाणी आटू देऊया. गॅस वाढवलेला आहे. आता यावर आपण साखर टाकूया. अगदी 1 चमचा आपण साखर टाकूया. शक्यतो गुळच टाकलेला अत्युत्तम असतं. साखर व्हिटॅमिन्स कमी करत असतं. गूळ टाकूया. गूळ टाकायला पाहिजे याच्यात. आपण साखर टाकलेली आहे. आता ही चांगली सुकी होईपर्यंत आपण भाजून घेऊया. थोडं पाणी वाटतंय. डांगराची रेसिपी या ठिकाणी आपली तयार झालेली आहे. पुन्हा भेटूया वारा आर्ट चॅनलवर. आपण आपलं पुन्हा एकदा स्वागत. आता मी तुम्हाला हे एका प्लेटमध्ये काढून दाखवतो कशा प्रकारे झालेले आहे ते.
अगदी छान प्रकारे डांगराची भाजी या ठिकाणी तयार झालेली आहे. धन्यवाद. वेलकम. पुन्हा भेटूया.